अशा 5 लाईनी मारून घेऊ आपण. हे आपण 5 लाईनी वगैरे ओढून घेतल्या. आता इथं सिम्बॉल महत्त्वाचा आहे. तो सिम्बॉल कायच आहे हे लक्षात घ्या. आता सिम्बॉल आपण जी क्लिपचा घेऊ. हा सिम्बॉल पण तुम्हाला काढता आला पाहिजे. आता सिम्बॉल त्यांनी जर हे लिहिलंच नाही, फक्त हे लिहिलंच नाही, फक्त जर असं असेल बोर्डवर, इथं सरळ सरळ हे वाजून दाखवायचं, मिनम क्रॉचिट टा टा असंही वाजून दाखवायचं जर असंच असेल तर. आणि जर असं असेल ॲडव्हान्सपैकी, आता यापैकी जर तुम्हाला ही नोट ह्या ठिकाणी जर आता क्रॉचिट दिला असेल ह्या ठिकाणी, तर तुम्हाला बी नोट वाजवली पाहिजे. म्हणजे तुमचे सी मेजर जे वाजतो त्यापैकी म्हणजे हा बी नोट आहे. म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे हे बी नोट आहे, हा जी नोट आहे आणि ही आहे ते ई नोट आहे. ही ई नोट हे तुम्हाला समजलं पाहिजे. मग हे पाठ झालं ना तर मग वाजवता येतात. ह्या ठिकाणी एफ आहे म्हणजे पेस एफ आहे. ह्या ठिकाणी सेमी ब्रेव दिला तर तुम्हाला हे नोट पण म्हणजे हे पण वाजवता आला पाहिजे आणि ह्या नोटवर हे ई नोट वाजवता आला पाहिजे. म्हणजे तुमचा इन्स्ट्रुमेंट, तुमचं ट्रम्पेट असेल, क्लारनेट असेल तर तर तुम्ही ही असं पाठ करून घ्या. बऱ्याच पोराला ह्याच्याबद्दल कन्फ्युजेशन होते की वाजवायचं कसं म्हणून. समजत आहे का? परत एकदा सांगतो. जर खुल्या बोर्डवर असेल हे तर काही प्रॉब्लेम नाही, सरळ सरळ मिनम क्रॉचेट वाजवायचं. पण जर ॲडव्हान्समध्ये म्हणजे ह्याच्यावरती लाईन पेसवरती जर हे असेल, आता तुम्हाला जर आता हे मिनम करू ह्याला, हे जर नोट वाजवायला लागली तर तुम्हाला हा बी लक्षात आला पाहिजे. म्हणजे लाईन बी, जी क्लिपची लाईन बी. आणि जर हा क्रॉचिट आणि मिनम जर वाजवायला लागला तर एफ वाजवता आला पाहिजे. म्हणजे तुम्हाला ई जी बी डी एफ हे वाजवता पण आले पाहिजे आणि तोंडानं पण पाठ झाले पाहिजे. हे तुम्हाला हेच विचारतील.